नमस्कार, मी ऋतुजा. ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 खोपोली शिळपाटा या ठिकाणी हा रस्ता निमुळत आहे. त्यामुळे तिथे प्रचंड प्रमाणात अपघात होत असतात आणि दररोज वाहतुकीची कोंडी सुद्धा होते. हा रस्ता रुंदी करण्यासाठी आम आदमी पार्टीतर्फे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण खोपोली शिळपाटामधल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर 42 डिग्री तापमानामध्ये भर उन्हात करण्यात आलेलं होतं. ह्या उपोषणासाठी आणि रस्ता रुंदी करण्यासाठी खोपोली शिळपाटा व्यापारी असोसिएशन यांनी सक्रिय पाठिंबा दर्शवलाय आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांना तशा प्रकारचं पत्रही देण्यात येणार आहे. आम आदमी पार्टी मागच्या 2 वर्षांपासून हा रस्ता रुंदीकरणासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडे पाठपुरावा करते, पण अजूनही रस्त्याचं काम सुरू झालेलं नाही आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीतर्फे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांचं लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण करण्यात आलंय, असं आम आदमी खोपोली शहर अध्यक्ष गयासुद्दीन खान यांनी सांगितलंय. तर ह्या उपोषणाची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी दखल घेतली आहे आणि पुढच्या 8 दिवसामध्ये रस्त्याचं सुधारित प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे पाठवण्यात येईल आणि लवकरात लवकर रस्त्याचं कामही सुरू होईल, असं आश्वासन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ उपविभागीय अभियंता श्री विकास पिंपळकर यांनी दिले. आम आदमी पार्टी ही सामान्य जनतेच्या लढ्यासाठी सदैव तत्पर आहे आणि सध्या आम्ही हे उपोषण स्थगित करत आहोत, परंतु पुढील काळात रस्त्याचं काम सुरू झालं नाही तर आमरण उपोषण पुन्हा एकदा करू, असे आपचे संघटन मंत्री डॉक्टर पठाण यांनी सांगितले. फायदा होणार आहे, ट्रॅफिकची समस्या मिटणार आहे आणि म्हणूनच डॉक्टर पठाण आणि आपला आम्ही शिळपाटा व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून संपूर्ण पाठिंबा देत आहोत. आम्ही जरी कुठल्याही पक्षाचे असलो तरी व्यापाऱ्यांना हा कुठलाही पक्ष नसतो. व्यापारी म्हणून ज्यावेळी आमचा संकट येतो त्यावेळी आम्ही ज्यांनी पुढाकार घेतलेले, मग ते कुठली संघटना असो कुठला पक्ष असो, त्यांच्या मागं आम्ही असतो. व्यापाऱ्यांना कुठलाही पक्ष नसतो आणि म्हणून आम्ही सर्व पक्षाचे सगळे काय बोलतात स्वाभिमानी कार्यकर्ते असं म्हटलं तर हरकत नाही. मी पुनश्च एकदा या ठिकाणी आपला आणि डॉक्टर पठाण यांना पाठिंबा देतो आणि त्यांनी जो हत्यार घेतलेला आहे याच्यात त्यांना यश लाभो याची सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आमचा संपूर्ण व्यापारी असोसिएशन शिळपाटाचा आणि घालापूर तालुक्यातील समस्त नागरिकांचा डॉक्टर साहेबांना आणि आप पक्षाला या ठिकाणी जाहीर पाठिंबा असं या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या साथीने जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.